महायुतीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेवर अजूनही तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। विद्यमान खासदारांना शेवटी तिकीट मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र निर्णय काय होणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे। त्यामुळे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंचा जीव टांगणीला लागण्याचं कुठेतरी दिसतंय। बुलढाण्यामधून रविकांत तुपकर मात्र अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेवर तिढा अजूनही कायम आहे असं दिसतंय। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं काय झालं किंवा महायुतीच्या जागा वाटपाचं काय झालं याची चौकशी करणं हे काय माझं काम नाही आहे। माझं काम चालू आहे आणि मतदारसंघाचा पहिला राऊंड माझा संपलेला आहे। माझ्या कामामध्ये मी व्यस्त आहे। महाविकास आघाडीनं उमेदवार उभा केला तर तिरंगी लढत होईल, नाही केला तर दुरंगी होईल, एवढाच फरक। परंतु मी लढणार आहे आणि मतदार माझ्या मागं आहे हे ठाम आहे। काय नेमकं त्यांचं घडलंय मला माहिती नाही, परंतु उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर मी जे काही 2 वेळा चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये तरी एकूण ते उमेदवार देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत असे संकेत मिळतात। शेवटी पक्षप्रमुख म्हणून तो त्यांचा निर्णय आहे आणि पक्ष म्हणून शिवसेनेनं तो निर्णय घ्यायचा आहे। मी उमेदवार दिल्यानंतर काय होईल, नाही दिला तर काय होईल या गोष्टी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत। शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे।